औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता. शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून बाणेदारपणे दरबार त्यागणारे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही विसरलात की काय? तो शिवाजी महाराजांचा अपमान तुम्ही विसरलात की काय? वारंवार औरंगजेब प्रेम दाखवून नवा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा हा तुमचा छुपा अजेंडा तर नाही ना? हे औरंगजेबी विचारधारेची वकिले आणि या विचारांना प्रोत्साहन देणं कुठेतरी थांबलं पाहिजे. काँग्रेसचे 2-4 खासदार काय निवडून आले? औरंगजेबी वृत्तीच्या लोकांकडून अनेक अशा घटना घडल्या ज्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाण्या आहेत. सिंधुदुर्गाच्या राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातल्या शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली, पण अशा परिस्थितीतही राजकारण करण्याची संधी राज्यातल्या राजकारण्यांनी सोडली नाही. पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष केलं इथपर्यंत गोष्ट वेगळी होती, पण या घटनेतही औरंगजेबाचे गोडवे गायची संधी संजय राऊत यांनी सोडली नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता बने. अमित शहा म्हणतात तसं उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आणि संजय राऊत खरोखर औरंगजेब फॅन क्लबचे वजीर असल्याचं दिसून आलं. शंभूराजांना या औरंग्यानं हालहाल करून मारलं. शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारण्याचा त्याने प्रयत्न केला. कित्येक मंदिरं तोडली. मराठी मुलखाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं सिंहासन फोडलं आणि संजय राऊत म्हणतात की औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यांच्या पुतळ्याची अशी अवस्था होणं हे कुणालाही संताप आणणार आहे, पण या मराठी मातीवर मुघलांनी केलेली अत्याचार, मतांसाठी लाचार झालेले राजकारणी विसरू शकतात, पण महाराष्ट्रातील जनता विसरणार नाही. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.